नाशिक मुंबई महामार्गाची झालेली दुरावस्था आणि महामार्गावर सुरू असलेल्या कामासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस इगतपुरी तालुक्याच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आलं। नाशिक मुंबई महामार्गाची दुरावस्था झाली। घोटी टोल नाक्याअंतर्गत असलेल्या कसारा ते पिंपळगाव बसवंत या मार्गावर मोठे खड्डे पडले असून यामुळे नाशिक ते मुंबई प्रवास 7 ते 8 तासावर पोहोचला आहे। तसेच महामार्गाचे जे काम चालू आहे ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केलं। याबाबत अधिक माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली। आज या ठिकाणी घोटी टोल नाका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार च्या सर्व कार्यकर्त्यांनी, त्याच्यामध्ये इगतपुरीचे कार्यकर्ते असतील, नाशिक जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील, युवकचे प्रदेश पदाधिकारी असतील, आम्ही सर्वांनी मिळून बंद पाडला। त्याचं कारण असं की बडग्यापासून तर गोंद्यापर्यंत या टोलचं लिमिट आहे। त्याच्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी 7 तासाच्या वरती कालावधी हा नाशिक मुंबईला जाण्यासाठी लागतो आणि हा रोड अंडर कन्स्ट्रक्शन असताना कुठल्याही प्रकारचा टोल वसूल करण्यात येऊ नये। काल एका कॉलेजच्या मुलाला त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये अडकून मोटरसायकलमध्ये त्याच्या डोक्यावरून ट्रक गेली। तिची नुकसान भरपाई ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने दिली पाहिजे, ही आमची प्रकर्षाने मागणी आहे। हे सरकार या ठिकाणी महायुतीचा अतिशय झोपलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहतं। कुठल्याही प्रकारचं संवेदनशील सरकार हे नाही। आम्ही नागरिकांचे हाल कुठल्याही परिस्थितीने पाहू शकत नाही। नागरिकांना, गाडीधारकांना वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।